स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पफची बाई डिझाइन करणार आहोत। हे बॉर्डर आहे, हे कापड आहे। आपण जशी बाई काढतो तशीच काढून घ्यायची आहे की बघा मी तशीच काढून घेतली आहे। मला 8 इंचाची बाई पाहिजे म्हणून मी 9 इंच 1 इंच वाढवून काढलेली आहे। आणि 32 छातीचा ब्लाउज आहे। हे मी इथून 4 इंच सोडते आधी, पण 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची अशी। हे बघा 4 इंचावर ही मार्किंग करून घेतली आहे। आता आपल्याला आपली बॉर्डर आहे ती 3 इंचाची आहे म्हणून मी ते 3 इंचावर मार्किंग करून घेतली आहे। बघा ते मी आधी कटिंग करून घेते। हे आधी आपण बाजूला ठेवायचं। थोडं आपल्याला इथे कमी पडते म्हणून मी थोडंसं वाढवलंय। हे बघा इथे 4 इंचावर मार्किंग करते। अर्धा इंच मी खाली जास्त सोडते कारण की आपल्या शिलाईमध्ये जाईल म्हणून। आता आधी हे ड्रॉ करून घेते असं। हे बघा आता आपण इथे जे 4 इंचाचं सोडलेलं आहे इथून मी वरती 1.5 इंचावर मार्किंग करते। हे बघा इथे 4 इंचावर मार्किंग करून जी आपण 4 इंचावर मार्किंग केली ती स्ट्रेट लाईन वर घेतली आहे 1.5 इंचावर आणि असं मार्किंग करून घेतलंय। आणि हा जो भाग आहे ना कटिंग करून घ्यायचे आधी। तुम्हाला जर इथे अजून तुम्हाला पफ जास्त हवा असेल तर तुम्ही इथे 2 इंच 3 इंचावर पण मार्किंग केली तर चालेल, पण जास्त पण पफ असा बरा नाही वाटत तो। आणि हे कसं बारीक कमी साईजचं ब्लाउज आहे ना त्यामुळे जास्त पफ पण याला बरा नाही वाटणार। आता आधी हे मी कटिंग करून घेते। आपल्याला इथे पण कट करून घ्यायचं आहे। हे आता आपण कट करून घेतलंय। हे बघा मी डबल घडी घेतली आहे। ही कापड असं उलट वरती करते फोल्ड कारण की असं आपल्याला प्लेटी कमी पडतील म्हणून अशी घेतली तर। हे बघा कपडा पुरत नाही, आपल्याला जॉईंट मारावा लागेल म्हणून मी त्यासाठी मी असं डबल घेतलंय म्हणजे आपल्याला जॉईंट मारण्याची गरज नाही लागणार। आपल्याला बरं पडतं। हे बघा आता आपण इथून ना आता हे जे हे मधोमध आहे आणि आपल्याला इथे जे बघा मार्किंग करून घेतलेलं आपण कट करून घेतलंय इथे आणि इकडे आपण 1 इंच पुढे घ्यायचं आहे आणि प्लेट मारायची आहे। हे बघा 1 इंच पुढे घेऊन इथे पण आपण तसंच करायचं आहे। जर आपल्याला कमी जास्त पडली तर आपण एक प्लेट विसरू पण शकतो। ती घालते, चुन्या नाही घालत आहे। प्लेटी घातले
आता आपण इकडून पण आता आपण ह्या प्लेटी ज्या त्या साईडला तोंड करून घातल्या, तर इकडच्या प्लेटी ह्या साईडला करून घालायच्या. व्यवस्थित आलंय. त्याचा मध्य बघायचा आधी. इथे एक छोटी प्लेट करूया. बरोबर मध्यभागी आलं. इथे 4 प्लेटी, इथे 4 प्लेटी. तर हे आधी बाजूला ठेवू. मी आधी हे कटिंग करून घेते. आपण ह्याच्यावर आधी आपण अस्तर काढून घ्यायचं. हे जे आपण पेपरचं कटिंग ठेवलेलं होतं त्याचं आधी अस्तर कटिंग करायचंय. मी अस्तरचं इथून अर्धा इंच सोडते आणि वरून अर्धा इंच सोडते, कारण की शिलाईला आपलं जाणार आहे मार्किंग कर, म्हणून अर्धा तयार झालंय. आता आपण हे जॉईन करायचंय. हे बघायचा मध्य बघायचं आधी. हा बघा, हा मध्य आहे. असं मार्किंग करून घ्यायचं. बॉर्डरचा पण मध्य काढायचा आपण पहिला. करायचंय हे बघा, आणि मध्य याचा ठेवायचा असा बरोबर, आणि शिलाई मारून घ्यायची. आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आपली पफची बाई कशी आपण नेहमी चुन्या करतो, ह्यावेळी आता आपण प्लेटी केल्या. सध्या ह्या खूप जण ह्या प्लेटींचीच हे करतात. त्यांना अशाच प्लेटी वगैरे हव्या असतात. हे बघा, पफ बघा किती मस्त आलाय. तुम्हाला इथे लेस लावायची असेल तर तुम्ही इथे लेस पण लावू शकता. मला कस्टमरने लेस सांगितली नाहीये म्हणून मी लावली नाहीये इकडे. जसं ब्लाऊज पूर्ण तयार होईल आणि बाही लावून होईल तसं मी तुम्हाला दाखवीन. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.